रोहा येथे वैश्यवाणी सेवा संघामार्फत भव्य आरोग्य शिबिर उत्साहात। वैश्यवाणी सेवा संघ यांच्या वतीने दरवर्षाप्रमाणे रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथील द.ग. तटकरे विद्यालयात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉक्टर D.G. सापले यांच्या हस्ते व अध्यक्ष रघुनाथ कोदे तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। या शिबिरामध्ये स्त्रीरोग, बाळरोग, हृदयविकार, त्वचारोग, नेत्ररोग यांच्यासह अनेक लहान मोठ्या आजाराचे तज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते। यावेळी रायगड जिल्ह्यातील हजार नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। सदरचे शिबिर उत्साहात संपन्न झाले। नमस्कार। वैश्यवाणी समाजातर्फे या ग्रामीण भागामधले आमचे ज्ञाती बांधव, त्याचप्रमाणे आजूबाजूच्या ग्रामीण भागातले जे गरीब जे पेशंट आहेत, रुग्ण आहेत, त्यांना ही अशा प्रकारची आरोग्य सेवा वर्षभरातून एकदा तरी कमीत कमी मिळाली पाहिजे। आम्ही आमच्यातर्फे अशा प्रकारच्या आरोग्य सेवा सतत या ठिकाणी ऑर्गनाईज करत असतो। विशेष करून शेतकरी जे शेतात काम करतात त्यांना सांधेदुखी, कंबरदुखी, दमा, थंडीच्या सीझनमध्ये असणारे वेगवेगळे इतर काही आजार आणि त्याच्यावर त्यांना बऱ्याचशा क्रोनिक डिसीजवर, जीर्ण आजारांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदाची उपचार पद्धती ही खूप चांगली उपचार पद्धती समजली जाते आणि त्याच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिक कंपन्यांकडून मोफत अशा प्रकारच्या आयुर्वेदिक औषधं आम्हाला बऱ्याचशा कंपनीने या ठिकाणी स्पॉन्सर केलेले आहेत। ते मी आमच्या या शिबिरात आम्हाला एकच संदेश लोकांना द्यायचा आहे, ते म्हणजे आपलं शरीर निरोगी ठेवलं पाहिजे। आणि निरोगी शरीर ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? साधा आणि सोपं आहे। चौरस आहार, नियमित व्यायाम, चांगले संबंध म्हणजे कुटुंबाबरोबर, सामाजिक लोकांबरोबर चांगले संबंध आणि चांगले ध्येय ठेवलं तर आपलं शरीर डेफिनेटली निरोगी राहील। आम्ही अनेक प्रकारचे ज्या काही व्याधी आहेत त्या अगदी पूर्ण ताप थंडीपासून ते पूर्ण हाडपर्यंत, हाडपासून डोळ्यांच्या चष्म्यांचं तर आम्ही इथे 400 ते 500 लोकांच्या डोळ्यांच्या चष्म्याचं आयोजन केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे आणि ब्लड टेस्टचं इथे आमच्याकडे आता आयोजन आहे। त्याच्यामुळे जी काही इथली गावची तळागाळातली जे काही पेशंट असतात, जे कोलाड किंवा रोहा किंवा मुंबईत पोहोचू शकत नाहीत, त्यांच्यासाठी आम्ही सेवा उपलब्ध केली आहे आणि आम्हाला पक्की खात्री आहे की आज नाही म्हटलं तरी 1000-1200चा माफ इथे येऊन ती सेवा आमच्याकडून म्हणण्यापेक्षा आमचे जे माध्यम आहे या माध्यमातून करून घेणार याची आम्हाला खात्री आहे। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजिद हशेते। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।